वसमत तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर झाडांची निर्दयी कत्तल सुरू असून हजारो झाडे तोडून थेट आरा मशीनवर पोहोचवली जात असल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे। दिवस रात्र सुरू असलेल्या लाकूड वाहतुकीमुळे पर्यावरणाचा अक्षरशः बळी जात असताना वन विभाग मात्र संशयास्पद शांत भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। गावोगावी ट्रॅक्टर, पिकअप व मोठ्या वाहनांमधून खुलेआम लाकूड वाहतूक होत असताना वन विभागाला याची माहिती नाही का, असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत। तालुक्यात नेमका किती आरा मशीन अधिकृत आहेत, किती बेकायदेशीर सुरू आहेत आणि त्या ठिकाणी येणाऱ्या लाकडाची तपासणी कोण करतो, याचं उत्तर प्रशासनाकडे नसल्याचं चित्र आहे। पर्यावरणाचा समतोल राखणारी मोठमोठी झाडे रातोरात गायब होत असून काही ठिकाणी तर हिरवागार परिसर ओसाड बनत चालला आहे। मात्र संबंधित विभागाकडून कोणतीही मोठी कारवाई होत नसल्याने सगळं काही संगनमताने सुरू आहे का, अशी कुजबूज नागरिकांमध्ये सुरू झाली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक आरा मशीनवर कोणताही परवानगीशिवाय लाकूड कटाई सुरू असून काही मशीन रात्री उशिरापर्यंत सुरू असतात। वन विभागाच्या अधिकाऱ्यांची तपासणी फक्त कागदावरच होते का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। पर्यावरण प्रेमींनी इशारा दिला आहे की अशीच वृक्षतोड सुरू राहिली तर भविष्यात तालुक्यात उष्णतेची तीव्रता, पाण्याची टंचाई व पर्यावरणीय संकट आणखी गंभीर होईल। प्रशासनाने तालुक्यातील सर्व आरा मशीनची चौकशी करावी, बेकायदेशीर वृक्षतोडीवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, वन विभागाच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी, लाकूड माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे। नवीद अहमद, वसमत यांची रिपोर्ट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.